माकड आलेले आहे. चिकन पार्टीमध्ये माकड पण आलेले आहेत आमचे. नंतर या थोड्या वेळ, अजून शिजलेलं नाही आहे. कशाला एवढी घाई करताय? कलर बघा थोडा लालसर आहे. आणि बॉयलर कोंब दाखवतो एक. ही बघा फुरी मस्त फुगलेली आहे. आणि मित्रांनो, एका या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आलेलो आहे गावी. 2 दिवस सुट्टी आहे, रविवार आणि 26 जानेवारी या निमित्ताने 2 दिवसात सुट्टी लागवड आलेली आहे. आणि मी आलेलो आहे गावी मांदिवली सावंतवाडी. आणि आम्ही चाललेलो आहेत मार्केटमध्ये काही चिकन आणण्यासाठी चाललेलो आहे. पण बघूया आता चिकन अवेलेबल आहे की नाही. बायको थोडी पुढे गेलेली आहे. विलेज लाईफ कशी आहे ते तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये. आई जेवताय का? जेवा जेवा. काय एकदम सारवताय की काय भिंती? सारवा सारवा. हे बघा आमची विलेज लाईफ आहे. रस्ता कोण ठेवला संदीप? आता रोडनी बाहेर इकडून बंद, आता इकडून जाणं बंद आहे. काय करताय सकाळ सकाळ? डब्बे एकदम ते सगळी तयारी चालली आहे. बघा. संध्याकाळी माझा ब्लॉग असणार आहे पोपटीवरती आणि त्याची पूर्वतयारी चालू आहे इकडे. पूर्वतयारी चालू आहे. हाय हाय एवढी काय भाऊजी? पोपटी बनवणार आहोत. आता आम्ही कौल फ्राय करतोय, जाऊ पण थोडा वेळ. कौल फ्राय? मग ते येतो मी. कुठे, कुठल्या साईडला कौल फ्रायची तयारी आहे? तिकडे पुलावरती. पुलावरती खायला या. हे आहे आमचा गावाच्या बाहेर आलो की हा तुम्हाला इथे लुक पाहायला मिळेल. एकदम नजारा. सध्या मायनिंगचं काम चालू असल्या कारणाने डंपरची हे ज्या चालू आहे. हा रस्ता बिझीच वाटेल तुम्हाला. हो माकड तुम्हाला आजूबाजूचे आंबे काजू बघून असं वाटतं की यावर्षी कोकणवासियांसाठी चांगली न्यूज आहे. चांगले आंबे येणार आहेत. तर जो कोणी मेमध्ये येणार असेल तर लवकर या. तुम्हाला आंबे खायला भरपूर खायला मिळणार आहेत. बघा आंब्यांवरती मोहर एवढा आलेला आहे की आंबा पूर्ण भरलेला आहे. पानं दिसत नाही एवढा मोहर आलेला आहे. आम्ही आलो चिकन आणायला. नशीब इथे कोंबडी आहे. नशीबच चिकन जवळच मिळालं म्हणून. नाहीतर जो प्लॅन केलेला आम्ही आजचा प्लॅन, चिकन पार्टी प्लॅन, तो फसला असता. आणि अंडी पण मिळालेली आहेत. मग आता घरी जाणार, चिकन फ्राय बनवणार आहे विथ अंडं काहीतरी एक नवीन आयटम बनवणार आहे. तर बघूया आजचा हा ब्लॉग. कंटिन्यू रहा. चिकन पार्टी विथ एग. आणि मी दाखवलं तुम्हाला व्हिडिओमध्ये आंब्यांना चांगला मोहर आलेला आहे. म्हणजे यावर्षी आम्हा कोकणवासियांसाठी एक चांगली न्यूज आहे की आंबा यावर्षी चांगला खायला मिळणार आहे. तर जो कोणी मे महिन्यामध्ये सुट्टीमध्ये गावी येणार आहे तर त्यांनी लक्षात ठेवा की यावर्षी आंबा चांगला असणार आहे. गुलाबाचं झाड आणि चांगलं फुललेलं आहे. चांगली फुलं लागलेली आहेत. बाबू तो झोपलेला. बायको काय करायला बसली आहे? आईंकडे चिकन दिलेलं आहे आणि जरा साफ करून आणतायत. दोनदा धुवा. फक्त बारीक केलं आहे त्याने. कोणते ते मी बारीक करतो ना. टाइमपास. काय टाकला ना श्रीने? वायफाय पासवर्ड नाही टाकलाय. गावी वगैरे यांचा इश्यू होतो पण भाऊजीने वायफाय घेतलेला आहे त्या कारणाने थोडा नेटवर्क आहे इकडे. बघा माणसं भेटायची असतील तर काही कारण लागतो आणि योगायोगाने माणसं भेटतात. असेच आम्ही गावी आलो, ते भाऊजी पण गावी आलेले आहेत आणि ते बसले आहेत ओटीवरती आणि गप्पा गोष्टी चालू आहेत. थोडी एक पॅक द्या म्हटलं. घ्या तुम्हाला किती थोडी घ्या. बस बस एवढी हे नदीवर जागा आहे कपडे धुवायला. चिकन चांगलं धुवून झालेलं आहे. आता बारीक करतो. सुरी कुठे आहे?
चाकूच आहे, सुरी नाही चाकू आहे. हो, एवढं चिकन बारीक करायचं आहे. चिकन बारीक करून घेतो आता. चाकू आहे. एकच कराल ना? आहे. बायको चूल पेटवलीस का? बायकोने चूल पेटवलेली आहे. आणि इकडे चाललो आहे आम्ही. जिथे चूल आहे ते गॅस आहे, पण गॅसवरती नाही आज चिकन बनवणार आहोत. तर आम्ही बनवणार आहोत इकडे बॅक साईडला छोटीशी चूल आहे. चूल पेटून झालेली आहे आणि चुलीवरचं चिकन आज बनवणार आहोत. काही भात लावलेला आहे कुकरवरती. मला कुठं कुठं टाकतो. त्याचं चुलीवरचं इंधन स्टोअर करून ठेवलेलं आहे. पावसाच्या आधीचं सीझन होतं त्या कारणाने इथे थोडं स्टोअर केलेलं आहे. आणि वरती असं आमचं छप्पर बनवलेलं आहे, तात्पुरतं छप्पर, जेणेकरून चुलीवरती पाऊस पडू नये म्हणून. फोडणी दिलेली आहे, लसूण आहे आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे. चांगली तडतडते. कशी बोलतो का? तडतडते ना. मग थोडी लाल झाली मिरची, थोडी लसूण लाल झाली, कढीपत्ता थोडा लालसर झाला की त्यानंतर काय टाकणार आहेत का? मसाला जो पाट्यावरती वाटलेला आहे मसाला टाकून झालेला आहे. आणि मस्त चांगले ती फ्राय करते, परतवते चुलीवरती. थोडा कलर लाल झाला मसाल्याचा पण की त्यानंतर काय पुढे टाकते ते बघूया. फोडणी झाली, फोडणीच्या नंतर मसाला थोडी फ्राय करते. पाट्यावर वाटप केलेलं ना ते तेलामध्ये फ्राय करायचं. थोडंसं फ्राय होऊन द्यायचं. दाखवते, बघू शकता. हे आमचं चुलीवरचं इंधन आहे. मस्त थोडा सुगंध येत आहे मसाल्याचा. फ्राय झाल्याच्या नंतर एक वेगळ्या प्रकारचा सुगंध सुटलेला आहे. आणि आता अद्रक पेस्ट, मला वाटतं जी रेडीमेड दुकानामध्ये मिळते त्याचा लसूण अद्रक पेस्टचा वापर करते रेडीमेड, कारण एवढा टाईम नव्हता पेस्ट बनवण्यासाठी. तर लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे. तर त्यानंतर थोडा मसाला, तिखट मसाला टाकलेला आहे. थोडं आम्हाला कोकणी माणसांना तिखट थोडं जास्तच लागतं, त्या कारणाने झणझणीत थोडं चिकन खातं आणि डोळ्यातून अश्रू आले तर बरं वाटतं जरा. तर मजा येतो चिकन खाण्यामध्ये. थंडीचे दिवस आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये थोडं चिकन थोडं तिखट खायला पण मजा वेगळीच असते. मस्तपैकी फ्राय झालेलं आहे. आणि आता चिकन टाकते फायनली. आहे काय बोलतात, बॅटलच ना. आता बॅटलमध्ये चांगलं चिकन व्यवस्थित मिक्स करून घेते. थोडं पाणी टाकलं आहे आतमध्ये. चुलीवरचं चिकन खाण्यामध्ये मजा थोडी वेगळीच असणार आहे. टाकले, आणलेले आम्ही, टाकले तिने. माकड आलेले आहे चिकन पार्टीमध्ये. माकड पण आलेले आहेत आमचे.
हो खूप हा नंतर या थोड्या वेळ अजून शिजलेलं नाही आहे कशाला एवढी घाई करताय थोडं शिजलं की या आमच्याबरोबर खायला हा चला भाऊजी चिकूवरती चिकू झालेले आहेत आणि इकडे आमचं चिकन रस्सा तयार होत आहे अंडा पण टाकणार आहे ना आतमध्ये गावठी अंडा हा कशाला घरगुती अंडा टाकणार आहे आजच कोंबडीने एक चांगला अंडा दिलेला आहे घरगुती हो हो आणि घरच्या कोंबडीने अंडा दिलेला आहे तो अंडा मी यूज करणार आहोत थोडी कोथिंबीर टाकली आता झालंय चिकनचं हे बघा हे गावठी अंड्याचा कलर बघा थोडं लालसर आहे आणि बॉयलर कोंबडीचं अंडं थोडं व्हाईट जास्त असतं आणि हे आमच्या घरगुती कोंबडीने दिलेलं अंडा आहे गावठी कोंबडीचं अंडा आणि ते फरक आपल्याला पाहायला मिळतोय दोन वेगवेगळे अंडी आहेत बॉयलर आणि देशी अंडी गावठी कोंबडीचं अंडं आहे आणि आता दोन्ही पण आम्ही यूज करणार आहोत ह्याच्यामध्ये फायनली चिकन कधी रेडी होणार आहे खाण्यासाठी अजून काही थोडं टाईम लागणार आहे 10-15 मिनटं लागणार आहेत अंडी अजून टाकायची बाकी आहे त्याच्यामध्ये अजून काय बाकी आहे का आतमध्ये टाकायचे धुतलेली आहेत ना हो धुवून ठेवलेले आहेत अख्खी अंडी आतमध्ये टाकणार आहे यांचा पोळा करून काय फायदा नाही बरीच वर्ष नाही थांबा जरा बघा रस्स्यामध्ये अंडी टाकते येस काय बायको भाकऱ्या चिकन बरोबर भाकरी काय बनवते सॉरी या भाकरी नाही काय बनवते चिकन बरोबर खायला पुऱ्या 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 बनवते आणि त्यासाठी ती पीठ मळते जास्त पण नाही जेवण चिकन विथ पुरी असा काहीतरी बेत असणार आहे विथ अंड पण आहे म्हणजे काही व्हरायटी वेगळीच आहे चिकन बरोबर वडे असतात पण वडे काय वड्यांचं पीठ आदल्या दिवशी ठेवावं लागतं तर वडे चांगले फुलतात पण तेवढा आमच्याकडे टाईम नव्हता सडनली आम्ही सरप्राईज प्लॅन दिल्या कारणाने आमच्याकडे तेवढं प्लॅनिंग नव्हती तर चिकन विथ पुरी चालेल एक आगली वेगळी टेस्ट मिळेल खायला आपल्याला बाहेर म्हणलं बरं वाटतं जेवण अंगण्यामध्ये बाहेर म्हणलं बरोबर असणारच नाही मोकळ्या वातावरणामध्ये जेवण बनवण्यामध्ये जी मजा असते ती गावीच म्हणजे कोकणामध्ये चाल्यावरच आपल्याला अनुभवायला मिळते गावचं म्हणजे मुंबईला जेव्हा आपण असतो 4x4च्या किचनमध्ये हे बनवत असतो जेवण आणि ते मोकळ्या वातावरणामध्ये जेवण बनवण्यामध्ये मजा काही वेगळीच असते आणि ती मजा अनुभवते बायको आणि मी व्हिडिओ काढण्यामध्ये ती मजा अनुभवते साठी पीठ मळून झालेलं आहे आणि पुऱ्या बनवण्यासाठी बायको आता छोटे छोटे गोळे बनवत आहे एक साईजचे गोळे बनवत आहे बघा इथे गोळे बनवलेले आहेत आणि बाजूला चिकन विथ रस्स्याला थोडा कड येते झणझणीत सुगंध झणझणीत कड आलेला आहे आणि सुगंध सुटलेला आहे छानसा तोंडाला पाणी पण सुटलेलं आहे पुऱ्यांसाठी कढई धुवून घेते आहे स्वच्छ धुतलेली आहे कढई अजून थोडी बाकी आहे कढई धुण्याचं काम चालू आहे इकडे ते काय चालू आहे बघूया पुऱ्या लाटण्याचं काम चालू आहे धुवून बनवलेल्या आहेत पुऱ्या भूक पण लागलेली आहे रात्री खूप लवकर जेवलेलो त्या कारणाने थोडी भूक लागलेली आहे तर मी तर चांगला नाश्ता केलेला माझा आवडीचा शिरा बनवलेला आईने त्या कारणाने मला एवढी भूक लागलेली नाही पण मे बी बायकोला लागली आहे भूक म्हणून ती फटाफट काम करते फटाफट बघा पुऱ्या लाटून पण झाल्या 3-4 पुऱ्या लाटल्यात रस्सा रेडी झालेला आहे काय चुलीवरती कढई चढवलेली आहे पुऱ्या पण लाटून झालेल्या आहेत
कोंबड्याने चांगली बांग दिलेली आहे. त्या चादरी आहेत ना आई, त्याला काय काढ तरी काय पावडर कुठे गेला? कोंबड्याला पण घेतो. हा कोणाचा कोंबडा? कॉक 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 कॉक. तेलाच्या ऐवजी डालडा वापरतोय आम्ही पुऱ्या फ्राय करण्यासाठी. खोकला नाही डालडा वापरल्याने तो काय बोलतेस? तेलाने खोकला येतो, डालड्यामुळे खोकला येत नाही, समजला? बघा मस्त पुरी फुललेली आहे. चुलीवरचं जेवण. तू फुलवायचं की नुसतं झुलवायचं? तसं पुरी मस्त फुललेली आहे. मस्त पुऱ्या बनवलेल्या आहेत बायकोने, चांगल्या फुगलेल्या पण आहेत त्या तुम्हाला दाखवतो. एक ही बघा पुरी मस्त फुगलेली आहे आणि खाण्यामध्ये मजा वेगळीच येणार आहे. चिकन विथ पुरी बेत आहे, राईस पण आहे सोबत. हे कुकरमध्ये भात आहे, पुरी आहे आणि बाजूला एक जवळा पण बनवलेला आहे, जवळा फ्राय आहे. आणि बघूया चिकन रस्साचा काय सुगंध सुटलाय तो. झणझणीत रस्सा दिसतोय, लालसर मस्त रंग आलेला आहे. तर आता पुढील आमचा फायनली जेवणाचा बेत असणार आहे. जेवण ऑलरेडी रेडी आहे ऑलमोस्ट. आणि जेवणाच्या आधी बायको साफसफाई करून घेते किचनची, कारण जेवणानंतर कामं करायला थोडी कंटाळाच येतात. त्याप्रमाणे ते आधी ती साफसफाई करून घेते आणि त्यानंतर जेवणाचा बेत असणार आहे. आई काय करतायत? आई काय करताय? पोथा मारतायत. चला फायनली आता जेवायला बसणार आहोत. जेवायला वाढलेलं आहे, त्यांचा थोडा पायाचा त्रास आहे म्हणून ते खुर्चीवरती बसलेले आहेत. आणि आम्ही आता सर्वजण एकत्र बसतोय. पप्पा बघा पुरी कशी झाली आहे. आणि मेन म्हणजे चिकन बनवलं आहे, चुलीवरचं चिकन आहे. जेव्हा आरामात जेवा. पाणी जेवायला बसणार आहोत सर्वजण. जिने मुलाला इथे जेवायला बसवले त्याचं कारण म्हणजे अंगणामध्ये सुकवान घातलेलं आहे वाळण्यासाठी. म्हणजे गहू, जे रेशनिंगचे गहू थोडे सुकण्यासाठी, शेकवण्यासाठी, उन्हामध्ये कडक म्हणजे पीठ चांगलं दळून मिळतं, त्यासाठी अंगणामध्ये वाळत घातलेले आहेत. आणि माकडांचा त्रास थोडाफार आहे, म्हणजे माकडं येतात घरपर्यंत खाण्यासाठी. त्या कारणाने माझे लेक इथे बसलेले आहे पडवीमध्ये. परिपूर्ण ताट वाढलेलं आहे माझ्यासमोर आहे. चिकन रस्सा आहे, पुरी आहे, भात आहे, कांदा दिलेला आहे आणि हा चुलीवरती खास भाजलेला गांजा. चुलीवरती याचं भाजून चांगली टेस्ट येते म्हणून सेपरेट वाढलेलं आहे. आई बसल्या जेवायला, बायको बसलेली आहे जेवायला. बायको मला अंड नाही वाढलंस. अंड फोडलेलं आहे. मला वाटतं ते छोटं अंड म्हणजे गावठी देशी कोंबडीचं आहे, घरगुती जी कोंबडी आहे तिचं आहे. छोटे आहेत ना ते कोंबडीचं आहे, घरच्या कोंबडीचं आहे. आणि टेस्ट केलं का बायको? तुम्हारी मेहनत रंग लाई है क्या? चला फायनली मी पण जेवायला सुरुवात करतोय. जेवण कसं झालेलं आहे ते बायकोला सांगितल्याशिवाय तिला पण समजणार नाही. तिने एवढी मेहनत केलेली आहे. तर मी पुरी आणि ही बुडवतो रस्स्यामध्ये. एक नंबर मस्त झालेला आहे चिकन विथ रस्सा. या सर्वांनी जेवायला या मित्रांनो. भन्नाट टेस्ट झालेली आहे चिकन रस्स्याची. चुलीवरचं जेवण खाण्यामध्ये मजा वेगळीच असते.